मध्य प्रदेशमधील खंडवा इथं दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान एक ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये पडली आणि अपघात झाला। या अपघातामध्ये 8 मुलींसह 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। सुमारे 20 ते 25 जण बुडाल्याचे वृत्त। ही घटना खंडवा येथील पंधना जवळल्या अर्दला गावामध्ये घडलेली आहे आणि मूर्ती विसर्जनासाठी एका तात्पुरत्या पुलावर उभा असलेला ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये उलटला आणि सगळे प्रवासी पाण्यामध्ये पडले। त्यांना वाचवण्यासाठी 10 ते 15 जणांनी तलावामध्ये उड्या मारल्या। या घटनेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू झालं आणि रात्रीपर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। उर्वरित मृतांचा शोध सुरू आहे। लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी लेह इथं 24 सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसक घटनेच्या न्यायालयीन चौकशीचं आश्वासन दिलंय। राज्याचा दर्जा आणि घटनेचं 6वं परिशिष्ट लागू करण्याच्या मागणीवरून झालेल्या हिंसाचारामध्ये 4 लोक मारले गेलेत तर 80हून अधिक लोक जखमी झाले होते। परिस्थिती पूर्णपणे स्थिर झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवले जातील असं सुद्धा गुप्ता यांनी स्पष्ट केलंय। सध्या सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आलेला आहे। तसंच 50हून अधिक युवकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आल्याची माहिती। मध्य प्रदेशमधील बबलू डांडोलिया आणि त्याच्या पत्नीने मिळून आपल्या 4थ्या अपत्याचा जन्म झाल्यानंतर 3 दिवसांनी त्याला जंगलामध्ये नेऊन जिवंत पुरलाय। ही धक्कादायक घटना छिंदवाडा जिल्ह्यामधील धनोरा तालुक्यामधील नंदनवाडी गावामध्ये 26 सप्टेंबर रोजी घडलेली होती। शिक्षकाने आधीचा 3रा मुलगा सरकारी नोंदींपासून लपवला, मात्र 4थ्या मुलाच्या जन्माची नोंद झाली तर बबलूची नोकरी जाईल अशी त्यांना भीती होती आणि मध्य प्रदेश सरकारच्या 2 अपत्य धोरणानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला 2हून अधिक अपत्य असल्यास तो नोकरीस पात्र राहत नाही। 42% घटस्फोटित पुरुषांना पोटगीसाठी कर्ज काढावं लागतंय। फायनान्स मॅगझिनने नुकतंच केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील घटस्फोटांनंतरच्या आर्थिक समस्यांवर प्रकाशझोत टाकलाय। या सर्वेक्षणाचा तपशील शेअर करताना वन फायनान्स मॅगझिनचे संस्थापक कानन बहल यांनी देशामध्ये घटस्फोट घेतलेले सुमारे 42% पुरुष हे घटस्फोटाच्या कार्यवाहीसाठी किंवा पोटगीसाठी कर्ज काढतात असंही म्हटलंय। घटस्फोटामुळे भारतात मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक खर्चावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतोय। गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि गोव्यामध्ये पहिली आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइट दाखल झाल्याची माहिती आहे। रशियातील नोव्होसिबिर्स्क या शहरातून आलेलं पहिलं चार्टर विमान आज मोपा एअरपोर्टवर दाखल होईल आणि या हंगामामध्ये रशियातून दर आठवड्याला 3 नवीन फ्लाइट्स मोपा विमानतळावर दाखल होणार आहेत। याशिवाय मॉस्को आणि इतर देशांसाठी सुद्धा एरोफ्लेट एअरलाइन्सकडून दर आठवड्याला 9 फ्लाइट्स चालवल्या जाणार आहेत। 25 ऑक्टोबरपासून कझाकिस्तानमधून सुद्धा नव्या फ्लाइट्स गोव्यामध्ये सुरू केल्या जाणार आहेत। मध्य प्रदेशच्या इंदूरमधील दसरा खूप प्रसिद्ध आहे आणि अनेक ठिकाणी रावणाचं दहन केलं जातं। दसरा मैदानामध्ये येथील सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात। काल विजयादशमीच्या दिवशी दसरा मैदानावर रावणाचं दहन करण्यात आलं आणि यावेळी रावण दहन पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली। विजयादशमीच्या निमित्तानं झारखंडच्या रांची इथं काल रावण दहन झालं आणि रावण दहन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आलेले होते। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्रीय मंत्री संजय सेठ यांनी सुद्धा रांची येथील या दसरा उत्सवात सहभाग घेतला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। झारखंडच्या जनतेला संबोधित केलं। विजापूरवर तब्बल 103 नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यांच्यावर एकूण 1.6 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। दरम्यान छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे आणि चकमकीमध्ये अनेक प्रमुख नक्षलवाद्यांना कंठस्नान सुद्धा घातलंय। विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वा वर्धापन दिवस काल साजरा झाला।
देशभरात संघ स्वयंसेवकांकडून सुद्धा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं। याच दरम्यान तामिळनाडूमध्ये मोठा वाद उफाळल्याचं सुद्धा दिसलं। तामिळनाडूमधील पोरूर इथं संघाच्या 39 स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एका सरकारी शाळेमध्ये विनापरवानगी पूजा आणि विशेष शाखा प्रशिक्षण आयोजित केल्याच्या आरोपाखाली संघाच्या या स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कारागृहामध्ये असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भावनिक साथ घातली आहे। या पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रपतींना लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या आणि पतीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावना समजून घेण्याची विनंती सुद्धा केलेली आहे। त्यांच्या पतीच्या सुटकेची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। मुनव्वर फारुकी हा आता गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या निशाण्यावर आलाय। हिंदू देवी देवतांवर फारुकीने केलेल्या विनोदांमुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत त्याला या गँगकडून लक्ष्य केलं जात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। नुकतेच दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स टीमनं दिल्लीमध्ये फारुकच्या हत्येचा कट उधळून लावला, ही माहिती समोर आली आहे। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्करी पायाभूत सुविधांच्या विस्तारासंदर्भात पाकिस्तानला इशारा दिलाय। कारवाईला असं चोख उत्तर दिलं जाईल की या भागाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल, असं राजनाथ सिंग म्हणालेत। स्वातंत्र्याचे 78 वर्ष पूर्ण झाले, मात्र आजही सर क्रीक भागात सीमा वाद निर्माण केला जातोय। भारताने सीमा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचा हेतू चांगला नाहीये। भारतीय लष्कर पाकिस्तानचं मोठं नुकसान करू शकतं, राजनाथ सिंग यांचा इशारा। आरएसएस आणि भाजप यांच्या विचारसरणीमधील भ्याडपणा हेच मूळ आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे। बीजेपी आरएसएसची विचारसरणी कमकुवत लोकांवर अधिकार गाजवणं आणि त्यांच्यापेक्षा जे बलवान आहेत अशा लोकांपासून पळून जाणं हे आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलंय। भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे आणि याबद्दल अत्यंत आशावादी आहे। भारतीय व्यवस्थेत काही त्रुटी आणि धोके आहेत ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत। सर्वात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर सतत होणारा हल्ला। भारत हा त्याच्या सर्व देशवासियांमध्ये संवादाचं केंद्र असल्याचं सुद्धा गांधी म्हणाले। बीएसएनएलने एक मोठी घोषणा केली आहे। बीएसएनएलने आता टाटा कम्युनिकेशन सोबत हातमिळवणी केलेली आहे आणि या भागीदारीमुळे संपूर्ण देशभरात ई सिम सेवा सुरू होणार आहे। ई सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे आणि यासाठी तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्षात सिम कार्ड टाकण्याची गरज नसते। तुम्ही दुरूनही मोबाईल कनेक्टिव्हिटी ॲक्टिवेट करू शकता आणि ज्यांच्याकडे ड्युअल सिम फोन आहेत ते लोक एकाच वेळी ई सिम आणि नेहमीचे फिजिकल सिम वापरू शकणार आहेत। 2020च्या सीमा तणावानंतर ताणलेल्या भारत आणि चीन यांच्यामधील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या दिशेनं आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची माहिती दोन्ही देशांनी ऑक्टोबर 2025च्या अखेरीस थेट व्यावसायिक विमानांची सेवा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे। दोन्ही देशांमधील निर्दिष्ट ठिकाणांना जोडणाऱ्या विमानांची सेवा हिवाळी हंगामाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर 2025च्या अखेरीस पुन्हा सुरू होऊ शकते, असं सुद्धा निवेदनामध्ये स्पष्ट केलं गेलं आहे। मलेशियाच्या सरकारवर टीका करणारे लेख प्रकाशित केल्याच्या आरोपावरून थायलंडमध्ये अटक झालेले 66 वर्षीय ऑस्ट्रेलियन अभ्यासक आणि लेखक मरे हंटर यांना अटक झालेली आहे। त्यांनी स्वतःला दडपशाहीचे बळी ठरवल्याचं म्हटलेलं आहे। अभ्यासक असलेले हंटर यांना थाई पोलिसांनी मानहानीच्या आरोपांखाली अटक केली आहे। त्यांनी दावा केला आहे की हे आरोप मलेशियाच्या सरकारने केलेले असून तेथील सरकारचे टीकाकार आणि विरोधक असलेल्या व्यक्तींना पकडण्यासाठी दक्षिण पूर्व आशियाई देश एकमेकांना मदत करतायत। फ्रान्समधील सरकारचे नेतृत्व आणि धोरण यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच गाझामधील युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी करण्यासाठी हजारो आंदोलकांनी पॅरिस शहरामधून भव्य मोर्चा काढला। आंदोलकांनी नरसंहार थांबवा आणि फ्री पॅलेस्टाईन लिहिलेले फलक आणि पॅलेस्टिनी ध्वज घेतलेले होते। अनेक आंदोलकांनी वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर नवीन सरकार किंवा अर्थसंकल्प सादर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नवनियुक्त पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांच्यावर टीका केली आहे। फ्रान्समध्ये खर्चात कपात करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात आणि श्रीमंत लोकांवर अधिक कर लावण्याच्या
करण्यात आलेली आहे। या मागणीसाठी पॅरिससह देशभरातील 200हून अधिक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत। फ्रान्समधील प्रमुख कामगार संघटनांनी हा देशव्यापी संप पुकारला आणि या संपामुळे पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद आहे। पॅरिसमध्ये हजारो कामगार, निवृत्ती वेतनधारक आणि विद्यार्थ्यांनी मोर्चे सुद्धा काढले। सामाजिक कल्याण योजनांवरील खर्च गोठवण्यासह प्रस्तावित केलेल्या सर्व अर्थसंकल्पीय उपाययोजना नवीन पंतप्रधान सेबॅस्टियन लोकोर्नो यांनी त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांची आहे। ब्रिटनमधील मँचेस्टरमधील एका प्रार्थना स्थळाच्या बाहेर दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये 2 जूनचा मृत्यू झाल्याची माहिती, 3 जण गंभीर जखमी आहेत। योम किप्पूर उत्सवानिमित्त क्रॅम्सॉल परिसरामध्ये प्रार्थनासाठी शेकडो यहुदी जमलेले होते, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांची कार त्यांच्यावर आदळवली आणि नंतर गोळीबार केला। पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि हल्लेखोरांची चकमक सुद्धा झाली आहे, ज्यामुळे तो ठार झाला। ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी हा हल्ला अत्यंत भयानक असल्याचं वर्णन केलेलं आहे। पोलिसांचं कौतुक केलंय। रशियाच्या ताब्यात असलेल्या 185 युक्रेनियन सैनिक आणि 20 युक्रेनियन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सुटका झालेल्यांमध्ये मारियुपोल आणि अझोवस्टल तसेच चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील सैनिकांचा समावेश असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं। सुटका झालेल्या सैनिकांपैकी बहुतेक जण 2022 पासून रशियाच्या कैदेमध्ये होते। यातील सर्वात कमी वयाच्या सैनिकाचं वय 26 तर सर्वात जास्त वय 59 वर्षे आहे। युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषद पार पडलेली आहे आणि यावेळी फ्रान्स, जर्मनी, पोलंड, डेन्मार्क आणि युक्रेनच्या प्रमुखांनी बहुपक्षीय बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क, डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की उपस्थित होते। यावेळी परिषदेमध्ये नेत्यांनी रशियाचे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि सुरक्षा, संरक्षण यांसारख्या विषयांवर प्रामुख्याने चर्चा केली। या शिखर परिषदेमधील चर्चेचं मुख्य लक्ष सुरक्षा, संरक्षण आणि युक्रेनमधील युद्ध होतं। अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामधील ला गार्डिया विमानतळावर टॅक्सीवेवर डेल्टा एअरलाइन्सच्या 2 प्रादेशिक जेट्स विमानांची धडक झाली। या घटनेमध्ये एका एअर हॉस्टेसला दुखापत झालेली आहे। या विमानाने व्हर्जिनियामधील रोआनोक इथं जाण्यासाठी उड्डाणाची तयारी केली होती। या विमानामध्ये 32 प्रवासी होते आणि हे विमान टॅक्सीवेवर असताना त्यांचे पंख उत्तर कॅरोलिनामधील शार्लोट येथून आलेल्या दुसऱ्या विमानाला धडकले। दुसऱ्या विमानामध्ये 61 प्रवासी होते। अपघात झाला। या अपघातामध्ये एका एअर हॉस्टेसला दुखापत झाली। भारत आणि चीन दरम्यान गेल्या काही दिवसांपासून स्थगित असलेली थेट विमान सेवा ऑक्टोबर 2025च्या अखेरीस पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। एअर इंडिया ऑक्टोबर अखेरीस चीनमधील आपली उड्डाणं पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर तयारीत आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात माहिती दिली आहे आणि त्यानुसार दोन्ही देशांच्या नागरी उड्डाण प्राधिकरणांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनमधील विशिष्ट ठिकाणांना जोडणारी थेट हवाई सेवा ऑक्टोबर 2025च्या अखेरीस सुरू होऊ शकते। अनुदानामध्ये कपात करण्याच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमध्ये निदर्शनं सुरू आहेत आणि यावेळी निदर्शकांनी 25 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याची माहिती। या सैनिकांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जातोय आणि ज्यामुळे सुरक्षा दलांना कोणतीही थेट कारवाई करता येत नाहीये। दरम्यान हे आंदोलन मोडून काढण्यासाठी गुप्तचर संस्था गुप्त हल्ले करत असल्याचा आरोप सुद्धा निदर्शक करतात। या आंदोलनामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। शेकडोहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सलग दुसऱ्या दिवशी सरकारला निधी देण्यासाठीचे विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे अनावश्यक सरकारी कामकाज बंद पडलेली आहेत। कृषी विभाग, कामगार विभाग, पशुवैद्यकीय औषध विभाग, सर्वोच्च न्यायालय, फेडरल न्यायालय, यूएस बोटॅनिकल गार्डन यांसारख्या अनेक संस्था आणि विभागांची कार्यालये बंद झालेली आहेत आणि या विधेयकांच्या बाजूने 46 आणि विरोधात 53 मतं पडली आहेत। हे विधेयकही मंजूर होऊ शकलेलं नाहीये। सिनेटचं कामकाज पुढील 2 दिवसांसाठी तहकूब करण्यात आलंय। उद्या या विधेयकावर पुन्हा मतदान होणार आहे।
अमेरिकन सोयाबीनची विक्री कमी झाली आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. चीन सोयाबीन खरेदी करत नसल्यामुळे अमेरिकन सोयाबीन उत्पादक शेतकरी कठीण परिस्थितीचा सामना करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान या मुद्द्यासाठी पुढील महिन्यामध्ये ट्रम्प चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी ही माहिती आहे. चीन केवळ वाटाघाटी सुलभ करण्यासाठी सोयाबीन खरेदी रोखत असल्याचं ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर म्हटलंय. भारत आणि रशियाचे संबंध गेल्या अनेक काळांपासून मजबूत राहिलेले आहेत. पण असं असलं तरी सुद्धा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अजूनही भारताच्या एका महत्त्वाच्या विनंतीला सहमत नाही आहेत. पाकिस्तानला JF-17 फायटर जेटसाठी इंजिनचा पुरवठा न करण्याची भारताने रशियाला विनंती केली. मात्र रशियाने भारताचा हा प्रस्ताव नाकारलेला आहे आणि त्यामुळे डिफेन्स सिक्युरिटी एशियाच्या अहवालानुसार रशियाने पाकिस्तानला इंजिन पुरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुद्धा समोर आलंय.